धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 8 दिवसापासून पावसाने ओढ दिलेली आहे आणि त्यामुळे पेरलेली सोयाबीन जी आहे ती सुकून चाललेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सोयाबीनला आता शेतकऱ्यापाशी पर्याय उरला नाही म्हणून स्प्रिंकलरच्या माध्यमातून हे सोयाबीन जी आहे ती भिजवण्याचं काम शेतकरी करत आहेत। जिल्ह्यात सर्वदूर अशीच परिस्थिती आहे। मी आता धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नायचाकूर शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस पडला होता। त्याच पावसावरती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जी आहे ती पेरणी केली होती। मात्र आता गेली 8 दिवसापासून ही पावसाची उघड असल्यामुळे जी पेरलेलं सोयाबीन आहे ही सोयाबीन सुकत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे ही पीक कुठंतरी वाचावं, खराब होऊ नये, नष्ट होऊ नये म्हणून शेतकरी जे आहे ती स्प्रिंकलरच्या माध्यमातून हे पीक भिजवण्याचं काम जे आहे ते सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2.5 लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी जी आहे ती पार पडलेली आहे। तसंच पाहिलं तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फक्त 50%च पेरणी पावसाअभावी धाराशिव जिल्ह्यात झालेली आहे। मात्र आता गेली 8 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पेरलेली पिकं जी आहेत ती सुकून चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावर मात करण्यासाठी शेतकरी जी आहे ती स्प्रिंकलरच्या माध्यमातून ही पिकं भिजवताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र स्प्रिंकलरच्या माध्यमातून असेल किंवा पाण्याच्या माध्यमातून पिकं किती दिवस भिजवणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि गेली 8 दिवसापासून पाऊस नसल्यामुळं शेतातली पिकं राहणार की जाणार हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।